नमस्कार, मी सुनील मधुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत लक्ष्य अकॅडमी येथे आणि लक्ष्य अकॅडमी येथे आपल्यासोबत आहेत पांचाळ सर. त्यांचे इंजिनिअरिंग झालेले आहे आणि ते यशस्वी असं लक्ष्य कोचिंग क्लासेस देगलूर शहरामध्ये आंबेडकर नगर येथे चालवतात आणि आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की ह्या ठिकाणी त्यांनी यशस्वी कशा पद्धतीने क्लासेस सुरू ठेवलेले आहेत आणि त्यांचे क्लासेस या ठिकाणी सुरू आहेत आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे इंजिनिअरिंगचा, तर ते ह्या मुलांमध्ये कशा पद्धतीने ते एक्सपिरियन्स शेअर करतात मुलांना, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार सर. तर सर, मला सांगा की सर्वप्रथम आपलं इंजिनिअरिंग कुठे झालं आणि इंजिनिअरिंगची ब्रँच कोणती होती? मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे सर, JNT युनिव्हर्सिटी हैदराबाद. अच्छा. 2015चा पास आउट आहे मी. आणि त्यानंतर मी गेट एक्झाम क्वालिफाय केलं 2016ला. त्यानंतर मी बँकिंग क्षेत्रात, मला MTech ला ऍडमिशन भेटल्यावर पण मी बँकिंग क्षेत्रात एक 10 पेपर्स म्हणजे पास आउट झाले. 17 मी मेन्स दिलेला आहे. त्याच्यातून मला RRB PO आलेला होता अमरावतीला. मी ते पण नोकरी सोडलेलं आहे आणि 2019ला माझं RBI असिस्टंट पण रिझल्ट आलेला आहे. अच्छा. तर वेटिंग मध्ये होतं, नंतर क्लिअर झालं. त्याच्यानंतर मला पोस्ट ऑफिस मध्ये पण नोकरी लागलेली होती. सर्व काही आता ट्युशन कडे लक्ष देण्यात तयार झालेलं आहे. अच्छा. पूर्णपणे. आणि माझ्याकडे 1ली ते 10वी सर्व विषय आणि 11वी 12वी फक्त मॅथमॅटिक्स. आपल्या स्पेशल मॅथमॅटिक्स साठी आहे. आपल्याला मॅथ मध्ये गर्व म्हणायच्या ऐवजी माज आहे मॅथ बाबतीत. अच्छा. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मॅथ जो आहे विषय आहे की तुम्ही एकदम उत्तम असं हँडल करताय. हा, हो. कारण तुम्ही त्याच्यात मास्टरी मिळवलेली आहे. मास्टर आहे. तर मॅथ मध्ये मास्टरी मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले त्यावेळेस आणि तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केलात मॅथचा? लहानपासून माझे वडील मॅथमॅटिक्स शिकवत होते मला. मी जिल्हा परिषद मध्ये 6वी पर्यंत शिकलेला आहे. त्याच्यानुसार आपल्या मॅथ मध्ये आवड निर्माण व्हायला पाहिजे. एखाद्या गोष्टीत जर आवड निर्माण झालं तर ती आपोआप आपल्याला पुढे नेऊ शकते. तसंच मला मॅथमॅटिक्स मध्ये पुढे. तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे झाले? प्राथमिक शिक्षण मी जिल्हा परिषद सांगवी उमर झालेलं आहे. नंतर माध्यमिक मी इथे देगलूर शहरातच केलेलं आहे. अच्छा. तर हे क्लासेस सुरू करताना तुमच्या डोक्यात काय कल्पना होती की आपण क्लासेस सुरू करावे की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी? सर, मी म्हणजे वेळ वाया जाऊ नये म्हणून मी क्लासेस सुरुवात केलेला आहे. जस्ट 2 मित्रांनी आम्ही चर्चा करत करत एखाद्या दिवशी चहावर चर्चा करत करत आम्ही ट्युशन चालू केलेलं आहोत. आजच्या घडीला आमचं 3रा वर्ष आहे. एक 200-250 विद्यार्थी जवळपास आहेत म्हणजे क्लासेसला. 200 ते 250 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. या ठिकाणी आता सध्या आपण कुठले विषय शिकवतो? सर्व विषय आहेत सर, 1ली ते 10वी. आपल्याकडे 8 स्टॉप आहेत, 8 शिक्षक आहेत, शिक्षक वृंद. आणि आपण स्पेशल मॅथमॅटिक्स साठी आणि नवोदय वर फोकस आहे सर आता सध्याला 5वीच्या. बरेचसे छोटे मोठे एक्झाम असतात विद्यार्थ्यांसाठी, तर ते कुठले एक्झाम असतात आणि आपण ते कशा पद्धतीने या ठिकाणी घेतो? IMO, IO, NSO याची पण तयारी करून ठेवलेली आहे. आणि आपल्या क्लास तर्फे SMO, SEO, SSO हे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून घेत आहोत. अच्छा. तर ह्या एक्झाम दिल्यानंतर नेमकं मुलांना त्या एक्झामचा काय फायदा होतो? भविष्यात आता जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत सर, त्याच्या बाबतीत त्यांना कॉन्फिडन्स येते या एक्झाम बाबतीत. आणि थोडीफार शिष्यवृत्ती पण आहे या सर्व एक्झामला. मुलांना फक्त एक्झामची भीती जाण्यासाठीच हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या आपण तयारी करून घेतो. आधुनिक युग आहे, या आधुनिक युगात विद्यार्थी टिकला पाहिजे. तर मला सांगा की मॅथ मध्ये फॉर्म्युलेज खूप अवघड असतात, तर त्या फॉर्म्युलेज विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पाठ केले पाहिजे की त्यांना जे सोपं गेलं पाहिजे? सर, पुन्हा पाठ करत राहिल्या, समजा फॉर्म्युलेला एकदा जर पाठ केल्या तर पुन्हा आठवण, पुन्हा रिव्हिजन जर करत राहिले आपण उजळणी टाईप, तर आपल्याला आता लहानपणी आपण ABCD शिकल्या, पुन्हा वाचायची गरज पडली का सर? आपल्याला 1, 2, 3 आपण लहानपणी शिकल्या, पुन्हा वाचायची गरज पडली का? आपण जे लहानपणी आपण प्रॅक्टिस केल्या त्याचप्रमाणे आता पण थोडं आवड निर्माण करून जर अभ्यास केला तर आपण यशस्वी होतो. आता गणिताविषयी 1ली ते 10वी मॅथ वेगळा असतो आणि जेव्हा आपण इंजिनिअरिंगला जातो त्यावेळेस अप्लाइड मॅथ असतो. तर अप्लाइड मॅथ आणि 10वी पर्यंतच्या मॅथ मध्ये नेमकं काय फरक आहे? अप्लाइड मॅथ सर, आता जसं जर बेसिक जर पाया जर मजबूत असेल तर अप्लाइड मॅथ पण आपल्याला सोपं जाते.
तर काही विद्यार्थी मॅथ थोडस कच्चा असतं, तरी पण काही विद्यार्थी ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंग यशस्वी पास आउट होतात. तर नेमकं ते कशा पद्धतीने अभ्यास करत असतील असं आपल्याला काय वाटतं? सर त्यांनी आता आहे की नाही सर, एक प्रकारे छानपणे म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळी नियोजन वेगळं, इंजिनिअरिंग लाईफच छान असते. आणि माझे मी एक ड्रीम घेऊन आलेला आहे की माझ्या आयुष्यात एका मुलाला विद्यार्थ्याला आहे ना IIT ला लावायचं है सर. जो अपने सपने पूरे नहीं करते वो दूसरों के सपने पूरे करने के लिए शिक्षक बनते हैं. ये बहुत अच्छी बात है कि आप आपने जो संकल्प लिया है और जो आपका लक्ष्य है तो वो लक्ष्य आप निश्चित कामयाब होंगे. तो अभी मैं आपको आगे ले चलता हूँ कि अभी आपका हे 3रा साल आहे, म्हणजे आपला हा आता 3रा वर्ष आहे. आणि या 3ऱ्या वर्षामध्ये नेमकं आपल्या अकॅडमीकडनं विद्यार्थ्यांचा रिझल्ट कसा मिळाला? सर गेल्या वर्षी मी एका खेडेगावातून आलेल्या विद्यार्थ्याला, माझ्याकडे 9वी आणि 10वी ला होता विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला 95 आले सर, 100 आउट ऑफ. एका खेडेगावातून विद्यार्थी 95 मार्क घेऊ शकतो 95, तर इथला विद्यार्थी का घेऊ शकत नाही? फक्त आपल्याला त्याचं विकनेस ओळखून त्यावर आपल्याला भर दिलं पाहिजे विद्यार्थ्याच्यावर. मग ते विकनेस कशावरून कळते? परीक्षा पेपरवर सर. एखाद्या विद्यार्थ्याचं एक्झाम घेतलं आपण, एक्झामचं जेव्हा आपण उत्तरपत्रिका तपासून देत्या तर त्याच्यावरून त्याच्या चुका आपल्याला कळतात. मग त्या चुकावर अधिकाधिक सराव करून घेणे हाच माझा परीक्षेच्या मागलचा ध्येय आहे सर, लक्ष. जे काही लक्ष उगाच ठेवलेलं नाही सर, लक्ष एक खूप मोठा विचार, पुढचा विचार ठेवूनच ठेवलेला आहे, लक्ष नाव ठेवलेलं आहे. बरं मला सांगा, एखादा विद्यार्थी कच्चा आहे मॅथ मध्ये आणि तो जो विद्यार्थी त्याला मॅथ मध्ये परफेक्ट व्हायचा आहे, त्यासाठी नेमकं काय करावं लागेल विद्यार्थ्यांना? सर विद्यार्थ्याला जर मॅथ मध्ये आवड निर्माण करायची असेल तर त्यांना जर माझ्याकडे आले सर, त्याला 100% मी एवढा भरोसा देतो की मॅथ मध्ये त्याला 100% आपण यशस्वी बनवू. तर विद्यार्थ्यांनी नेमका कशा पद्धतीने त्यांनी तयारी केली पाहिजे मॅथसाठी? मॅथसाठी का सर, बेसिक पहिला पाया मजबूत असायला पाहिजे मॅथसाठी. काय मुलं विद्यार्थी पाठांतर करतात, पाठांतर करायचं नाही. आपल्याला जसं जसं गणितामध्ये काय अवघड झालं, काय लॉजिक आठवण ठेवायचे. जसं की उदाहरणार्थ आपण काय बघलं त्या गोष्टीवरून त्या मॅथचं सूत्र आठवण ठेवायचं. एखादा गडी बघला आपण, हा स्क्वेअर कशाचा आहे काय नाही, गाडीचा नंबर बघला, हा स्क्वेअर कुठं आहे, क्यूब रूट कसा आहे. हे जर तुम्ही प्रत्येक दळणवळणातल्या गोष्टीवर आपण जर गणिताचा विचार केला तर आपण सक्सेस होऊ शकतो. आपण पूर्वी पाहत होतो की लसावी मसावी सारखे मॅथ मध्ये लसावी असत होतं, पूर्वी मसावी होतं, बरोबर आहे. प्लस भागाकार गुणाकार आणि जो बेसिक होता पूर्वीचं जे शिक्षण होतं, 2 डिजिट असतील, 3 डिजिट असतील, 10 डिजिट असतील आपण करत होतो. तर आता त्या प्रकारचे सिलेबस आहे का, की काय त्याचे काय चेंजेस झाले? सिलेबस तसंच आहे सर. अजून CBSE आल्यामुळे टफनेस अजून जास्त वाढलेला आहे आणि CBSE कडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण उद्या चालून एक आता 10 वर्षाखाली आपल्याला सेमी होतं म्हणून माहितच नाही, मराठी माध्यमच होता. आता मराठी माध्यम थोडं कमी होण्यात आलेलं. तसंच सेमी पण होते, नंतर शेवटी काय CBSEच राहणार आहे भविष्यात. मग विद्यार्थ्याने जेवढं झालं तेवढं आपली पाया मजबूत करून घेतलं पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता होमी भागासारखे जे एक्झाम्स आहेत जे तर त्या एक्झामला आपण ह्या ठिकाणी आपले क्लासेस सुरू आहेत का आणि आपण घेताय का ते क्लासेस? होमी बाबाचं सध्या आहे सर, पण कसं आहे ते कंटिन्यू मध्ये नाही, कधी कधी वीकेंड मध्ये आपण वीकेंड सॅटर्डे संडे. तर आपण थोडस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा की होमी बाबाची एक्झाम पास आउट झाल्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा होतो? होमी बाबाचं जर पास आउट झाल्या बेटा 6वी आणि 9वीलाच एक्झाम असते होमी बाबा, त्याच्याकडून आपल्याला स्कॉलरशिप भेटते. आणि जे इस्रो सायंटिस्ट ते आहेत ना, त्याच्यामध्ये पण आपल्याला चान्स भेटू शकते. समजा इस्रो आपल्या भारतातला इस्रो आहे, त्या टाइपने नासा अमेरिकेची संस्था आहे आणि भारताची इस्रो आहे. इस्रो आणि DRDO भारताची संस्था आहेत आणि त्या सायंटिस्ट त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि देशासाठी खूप मोठ्या अचिव्हमेंट त्या ठिकाणी झालेल्या आहेत. तर शेवटचा प्रश्न असा की आपण नेमकं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? जर तुम्हाला आता आपण एक लक्ष ठेवून अभ्यास केलं पाहिजे भविष्यात,
आपल्या 10वी नंतर 12वी कसं काय कोणत्या ब्रँच मध्ये करायचं, स्ट्रीमिंग सायन्स की आर्ट कॉमर्स, त्याच्यानंतर काय करायचं, आता जर तुम्ही ध्येय ठेवल्या तर पुढे जाऊन तुम्हाला त्या ध्येयानुसार आपल्याला चालता येते. आपलं ध्येयच नाही, समजा लक्षच नाही पुढे, तर काय कामाचं आहे का? काय नाही. म्हणून आपण पुढे लक्ष ठेवून टार्गेट ठेवायला पाहिजे. एक टार्गेट ठेवून जर यशस्वीरित्या आपण त्याची तयारी करत राहिल्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणून एक म्हण आहे, म्हणजे थोडं थोडं अभ्यास करत जर, आणि अभ्यास हा टेन्शन म्हणून नाही, आवड म्हणून जर केल्यात तर तुमचं भवितव्य खूप छान असते. एवढंच मी विद्यार्थ्यांना सांगू शकतो. आणि जर आपल्याला ध्येय छोटे छोटे ठेवण्यापेक्षा एक मोठे ठेवा, इंजिनियर, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंट, IAS IPS सारखे. मी एका विद्यार्थ्याला विचारलं होतं, गेल्या वर्षी 7वीला मी त्याचं उन्हाळी क्लास घेत होतो सोलापूरचं, सर सैनिकी स्कूलचं. त्या मुलाला विचारलं होतं मी, तुझं ध्येय काय? तो मुलगा 7वीला होता, तो मला IAS आहे. त्याचं ध्येय ऐकून जे टार्गेट, खूप आनंद वाटला. अरे या कमी वयात एवढं विचारवंत झाला म्हणजे त्यानं कुठं ना कुठं सक्सेस होणारच आहे की नाही मित्रांनो? त्याप्रमाणे तुम्ही पण मोठं ध्येय ठेवा. एवढंच आपण सांगू शकतो तुम्हाला. तर हे होते पांचाळ सर. त्यांचं लक्ष खूप मोठं आहे. खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी त्यांना घडवायचे आहेत आणि या ठिकाणाहून डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, सायंटिस्ट कशा पद्धतीने घडवता येतील असा त्यांचा प्रयत्न राहणारच आहे. तर या ठिकाणी सरांनी आपल्याला वेळ दिला, याबद्दल सरांचे मी आभार मानतो. आणि आपलं जे कार्य सुरू आहे ते असंच यशस्वी पार पडो. लाखो विद्यार्थी आपल्याकडनं चांगले झाले पाहिजेत, घडले पाहिजेत, अशीच आम्ही पण कामना करतो. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप आभार. थँक्यू सर.